मावशी ग, मावशी ग, मावशी. हे मावशी. अगं काय ग मुलींनो? अगं ये लवकर, आम्हाला बाजारी जाण्याची वाट नाही माहिती बघ. अगं बाई आलंच पाहिजे का? अगं मी काय म्हणते, माझ्या नवऱ्याला ना भूक लागली, जरा त्यांना ना दूध देते आणि येते, चालेल का? सर्व आटपून ये, पण लवकर ये. अगं बाई आलीच बरं. दिली आरोळी सकाळच्या प्रहरी, दिली आरोळी सकाळच्या प्रहरी, तू गवळ्याच्या नारी, तू गवळ्याच्या नारी, करून तयारी शाळू नऊवारी, खाऊन येते मी बाजारी, करून तयारी शाळू नऊवारी, नेसून येते मी बाजारी. तर मग गोट्यात गेली आणि गायचं दूध काढलं आणि मग ते नवऱ्याला प्यायला दिलं. अगं बाई हा काय प्रकार? अगं मावशी तू बोललीच तशी, नवऱ्याला देते येते म्हणजे काय? अगं खरंच आताच्या मुलींना लई चिटवालाय. करू नका, बघा किती
की नाही अगं ते जाऊ दे तुम्ही मला सांगा तुम्ही मला बोलवलं कशाला अगं मावशी आम्ही बाजारी चाललोय हा आम्हाला बाजारी जायची वाटच ठाऊक नाहीये मग काय आता तुला माहिती आहे म्हणून तुला बोलवलं अगं मला तर माहिती आहे पण तुम्ही जायला पाहिजे होता जायला तुम्ही आज तुझ्याशिवाय गेलात जायचं ना. कसं? आज गेलात ना तुम्हाला नंतर समजते ना वाटत अगं मावशी आज तू वाट टाकून दिलीस तर उद्या आम्ही जाऊ बरं मग जाऊया आपण अगं मावशी चल जाऊया ना अगं हो जाऊया की बाजाराला जाताय पण तुम्ही घेतलं काय दिसलं काय हे कोण सांगणार अगं मावशी सांगितलं पाहिजे मग त्याशिवाय कसे जाणार आपण बाजाराला अगं मी घेतलं बघ दूध काय सांगतेस काय बाई गं बाई बापरे बाप एक काम कर त्याच्यात बोट टाक आणि ते चूप काय बोलतेस काय मावशी? अगं तुपात म्हटलं त्या तुपात असं बोट टाक आणि म्हटलं ते चूप हो ग काय गं बाई ही बाई एकदम शांत आहे बाई, तूप घेतलं. काय बोलली तू काय म्हणाली? परत एकदा बोल. अगं मावशी तुला ऐकायला येते का नाही काय गं? तुला माहितीच आहे माझं वय झालंय म्हणून मला ऐकायला येत नाही अगं तू काय घेतलं काय सांगते का अगं हे मुली तू काय घेतलं मी घेतलं बघ दूध अगं दूध तिने पण घेतलं दोघींनी अगं हो मावशी अगं ते कॉन्ट्रोल केलं की काय हा? मावशी तुला काही समज अगं मावशी चल लवकर बघ बाजार जायला उशीर होतोय अगं ए मावशी तुझ्यासाठी बघ या ठिकाणी नाव घेण्यासाठी विशेष बक्षीस आलेलं आहे सचिन गुरव यांचं म्हणणं आहे की माझं सेपरेट नाव घ्यावं तसेच सागर शिगवण यांचं देखील म्हणणं आहे त्यांचं देखील सेपरेट नाव घ्यावं आणि कल्पेश शिगवण यांचं देखील म्हणणं आहे की माझं देखील नाव हे सेपरेट घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे कल्पेश शिगवण कल्पेश राव ओ कल्पेश राव ऐकताय ना मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे हार्दिक पांड्या ऑलराऊंडर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे हार्दिक पांड्या ऑलराऊंडर कल्पेश रावांचं नाव घेते ते आहे डॉक्टर आणि मी त्यांची कंपाऊंडर डिच्चू मावशी चल लवकर अगं हो ग बाई सचिन गुरव यांचं देखील म्हणणं आहे त्यांचं देखील मावशीने नाव घ्यायचं आहे सचिनराव ओ सचिनराव
खोका, खोक्यात खोका, टीव्हीचा खोका. सचिन रावांचं नाव घेते मी, त्यांची मणिम्याव आणि ते माझा भोका. सागर शिगवण. सागर शिगवण. भाई किती लट्टू झालेत आज माझ्यावर. महाराष्ट्रात एक जंगल आहे ताडोबा. महाराष्ट्रात एक जंगल आहे ताडोबा. सागररावांचं नाव घेते. बाहेर बनतात मांजर आणि माझ्या समोर बनतात वाघोबा. हॅलो, या ठिकाणी नमन पाहण्यासाठी आलेले खास मागजन गावामधून यशवंतजी बने आणि महादेवजी बने यांच्याकडून या संपूर्ण नमनाकरता प्रत्येकी 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. अगं हे मावशी, अनिकेत शिगवण म्हणतात माझं देखील नाव घ्यायला पाहिजे, त्यांचं देखील नाव घ्यायचंय. हे अनिकेतराव क्रिकेटर आहेत बरं का. अनिकेतराव सचिन तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. सचिन तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. अनिकेतरावांचं नाव घेते त्यांना 2 बॉल टाकून. अगं मावशी जाऊया ना. अगं हो ग बाई, जाऊया. चल मग. आम्हाला मुलींना विचारलंस पण तुझा माल कुठे काही दिसतच नाही आम्हाला. अगं मावशी काय आणलेस का नाही? घरी विसरून आलीस दांडी. अगं सर्व विसरून आलीस वाटतं. माझा माल ना खाजगी माल आहे. तो आता तुम्हाला जर सांगितला तर तुम्ही घेणार का त्यातला थोडा थोडा? अगं आवडलं तर घेऊ. आवडणार, माल आवडणार तुम्हाला. अगं असं कोणता तरी माल आणलाय? मी जे आणलंय ना ते तुम्हाला ते दिसत नाहीये पण ते आहे, ते मी लपवलंय. अगं कुठे लपवलंय? दाखव तरी. अगं मागे मी ते लपवलंय, ते तुम्हाला दिसणार नाही. अगं मावशी असा माल कोणता घेतलाय तर अगं आज काहीतरी कार्यक्रम आहे बरोबर की नाही? अगं हो. आज एका ठिकाणी कार्यक्रम आहे, तिथेच मी गेले होते. तिथून मी की नाही आणले लाडू. तुम्हा सर्वांना पाहिजेत का काढू? अगं मी की नाही आणलेत लाडू, हे बघा मागे ठेवलेत लपवून. काढू? मग जाऊया का? अगं मावशी एवढा यमुनेचा घाट चढायचं म्हटलं तर काहीतरी चटक बोल. आता तुला काय वाटतं माझ्याने होईल का? तुझ्या जमान्याचं गाणं म्हणलीस तर भरपूर बरं होईल. माझ्या जमान्याचं म्हणू? अगं मी काय म्हणते, तुम्हीच म्हणा. ठीक आहे मावशी.